इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी कोळी महासंघ शिखर संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे करण्यात आली आहे। हादगाव तालुक्यातील तामसा पोलीस ठाणे हद्दीतील एका खाजगी शाळेतील मुख्याध्यापकाने हे गैरकृत्य केल्याचे उघड झाले होते। मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर आरोपी मुख्याध्यापकाने अत्याचार केला होता। शिवाय तिचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करून अनेक वेळा अत्याचार केला। पीडित मुलीने कुटुंबाला माहिती दिल्यानंतर आरोपी मुख्याध्यापक राजूसिंह चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। हे प्रकरण गंभीर असून जलद गतीने न्यायालयात खटला चालून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी कोळी महासंघ शिखर संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शंकर मनाळकर, जिल्हाध्यक्ष राम मालेवाड, दिलीप रेनेवाड, प्रल्हाद मध्यवाड यांची उपस्थिती होती। ज्यावेळी गेल्या आठवड्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील माझ्या महादेव कोळी जमातीच्या एका अल्पवयीन मुलीवर जो नराधम मुख्याध्यापकाने इथं जो अतिप्रसंग करून जो अत्याचार केलेला आहे त्याला फाशीची शिक्षा करण्यात यावी। त्याचप्रमाणे त्या मुख्याध्यापकाला वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत जो कोणी आहे मदत करणारा डॉक्टर त्याचा दवाखान्याचं लायसन रद्द व्हावं या पद्धतीच्या मागण्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत आणि त्यांनी देखील आमच्या मागण्या स्वीकारून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्याचप्रमाणे संबंधित जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्यामुळे त्या मुलीच्या जीविताला धोका आहे, तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा सुरक्षेची देखील मागणी आम्ही केलेली आहे। तामसा येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजूसिंह चव्हाण या नराधमाने आमच्या समाजाच्या आदिवासी कोळी समाजाच्या आमच्या भगिनीवर जो अत्याचार केला त्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलं की त्याला कठोर ते कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला ज्यांनी कोणी मदत केली त्यासुद्धा लोकांना शिक्षा मिळाली पाहिजे। त्या संदर्भामध्ये आम्ही SP साहेबांना, जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांना व मुख्यमंत्री साहेबांना, राज्याचे गृहमंत्री यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। आदिवासी कोळी समाजाच्या भगिनीवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा या महिला आयोगाच्या जे महिला अध्यक्ष असतील, महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील, सुप्रियाताई सुळे असतील, ज्या सुषमाताई अंधारे असतील, चित्राताई वाघ असतील, या महिलांचं का लक्ष जात नाही जेव्हा आदिवासी मुलीवर अत्याचार होतो? जर समजा इतर कोण्या समाजाच्या जर महिलेवर अत्याचार झाला तर या महिला तुटून पडतात, तर आदिवासी महिला समाजाची मुलगी का ही महिला नाही का? आमचा त्यांना सवाल आहे। तर तुमच्या माध्यमातून माझी विनंती राहील किंवा त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली पाहिजे किंवा त्या मुलीला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे, त्या लोकांनी तिथे भेट दिली पाहिजे।